काय भाजी संपली? काळजीच नको. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्सल खानदेशी पद्धतीची गरमागरम अशी पारंपरिक पातोड्यांची भाजी. तर चला मग गरमागरम पातोड्यांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. पातोड्यांची भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवर 1 टीस्पून तेलामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे. आता आपण या कांद्याला छान असे लालसर तळून घेणार आहोत. आता आपला कांदा छान असे लालसर तळून झाला आहे. आता आपण यामध्ये एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहोत. त्याचसोबत 7 ते 8 लसूण पाकळ्या, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने. आता आपण या खोबऱ्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत खानदेशी पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपले खोबरेसुद्धा छान असे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ व हा मसाला थंड करून मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून घेऊ. आता आपण पातोड्यांसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट, त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण सर्वप्रथम हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत. हे पीठ भिजताना पोळींच्या पिठापेक्षा थोडीशी घट्ट असे भिजायचे. हे पीठ घट्ट असल्यामुळे पातोड्या लाटताना सुद्धा सोप्या जातात किंवा भाजीत टाकल्यावर त्या विरघळत सुद्धा नाही. आता अशाच प्रकारे आपण थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेऊ. अशा प्रकारे पीठ भिजल्यानंतर जर तुमच्या हाताला पीठ थोडेसे चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेलसुद्धा लावून घेऊ शकतात व पिठामध्ये सुद्धा थोडेसे तेल टाकून घ्या, त्यामुळे तुमच्या हाताला पीठ चिटकणार नाही. आता आपले पातोड्यांसाठी लागणारे पीठ भिजवून तयार आहे. आता आपण लगेच याच्या पातोड्या बनवण्यास घेणार आहोत. पातोड्या बनवण्यासाठी इथे मी पोळपाटला तेल लावून घेत आहे. त्याचसोबत लाटण्याला सुद्धा तेल लावून घेत आहे. अशा प्रकारे तेल लावून घेतल्यामुळे तुमच्या पातोड्या पोळपाटून लगेच निघतात व तुटत सुद्धा नाही. आता आपण याची पोळी लाटून घेऊ. ज्याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतो त्याचप्रमाणे आता आपण पातोड्यांसाठी लागणारी बेसन पिठाची पोळी लाटून घेऊ. आता आपली बेसन पिठाची पोळी लाटून झाली आहे. आता आपण पातोड्या कट करून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण पोळीच्या पातोड्या कट करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तुम्ही पाहू शकता आता आपल्या पातोड्या कट करून झाल्या आहे. आता आपण या पातोड्या एका ताटामध्ये काढून घेऊ. आपल्या पातोड्या बनवून झाल्यानंतर आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे. आता आपले जिरे छान प्रकारे फुलले आहे. आता आपण यामध्ये बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून घरगुती खानदेशी गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर, त्याचसोबत चवीपुरते मीठ. आता इथे तुमच्याकडे जर खानदेशी मसाला नसेल त्याच्याऐवजी तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्याला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ.
2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला मसाला छानपैकी तळला गेला आहे. आता आपण या मसाल्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीला चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे. आता आपण या भाजीमध्ये बनवून घेतलेल्या पातोड्या सोडून घेणार आहोत. संपूर्ण पातोड्या भाजीमध्ये सोडून झाल्यानंतर आता आपण हे सर्व एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 7 ते 8 मिनिटांसाठी या पातोड्यांना भाजीमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पातोड्या चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहे व आपली भाजीसुद्धा छान प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम अशी लागते. तुमच्याकडे जर भाजीसाठी कोणता पर्याय नसेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला पातोड्यांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.